सर्वांना नमस्कार. इयत्ता 4थीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत TETसाठी त्यांचे छोटे छोटे जे काही पॉईंट्स जिथे प्रश्न बनू शकतात ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तर सुरुवात करतो. श्री चक्रधर स्वामींचा आठवणींचा जो संग्रह आहे, लीळाचरित्र. श्री चक्रधर स्वामींनी समतेचा उपदेश केला आणि स्त्री पुरुष जातीपाती अमान्य त्यांनी सांगितल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी जो महाराष्ट्र होता त्यामध्ये जे महिला संत त्यावेळेला होत्या त्यामध्ये जनाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, शिवूरकर. त्यावेळेस प्रसिद्ध असे संत महाराष्ट्राच्या या भूमीवर होऊन गेले. त्यामध्ये संत नामदेव होते जे विठ्ठल भक्त होते. नरसी येथे त्यांचा जन्म झाला. मानव धर्माचा संदेश तसेच समतेचा संदेश त्यांनी त्यांच्या जीवनकार्यात दिला. त्यांनी हिंदी भाषेमध्ये पदे लिहिली आणि गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांची काही पदे आहेत. संत ज्ञानेश्वर ईश्वर श्रद्धा समतेने वागा असा त्यांनी संदेश दिला. दुःखींना मदत करा हा मुलाचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आपण भावार्थ दीपिका पण त्याला असं म्हणतो. संत एकनाथ, जसे बोलत तसे वागत, प्राणीमात्रांवर दया करा असा संदेश त्यांनी दिला. आणि अभंग, ओव्या आणि भारुडामधून संत एकनाथांनी लोकांमध्ये प्रबोधनाचं कार्य केलं. संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आणि संत रामदास हे समकालीन होते. संत तुकारामांनी कर्जखते इंद्रायणीमध्ये बुडवली होती. दया, क्षमा, शांतीचा संदेश त्यांनी दिला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, त्याची म्हणावा देवतेची जाणावा असा मोलाचा संदेश संत तुकारामांनी आपल्या कार्यातून दिलेला आपल्याला जाणवतं. समर्थ रामदास, जाम येथे समर्थ रामदासांचा जन्म झाला. गोदावरी काठी रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं मूळ नाव नारायण होतं. सद्विचार आणि सद्वर्तन यावर त्यांनी भर दिला होता समर्थ रामदासांनी, सद्विचार आणि सद्वर्तन यावर. आणि ते म्हणायचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करी तयाचे. त्यांनी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारण्याचा लोकांना आग्रह धरला होता. त्यावेळेस जी काही राजघराणी होती त्यामध्ये सिंदखेडचे जाधव होते, फलटणचे निंबाळकर होते, मुधोळचे घोरपडे होते, जावळीचे मोरे होते, वेरूळचे भोसले होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरी यादवांचे वंशज मानले जातात. सिंदखेडचे जे काही जाधव आहेत, घराणे आहेत, हे देवगिरीचे यादवांचं वंशज मानले जातात. घृष्णेश्वराचं मंदिर जे होतं त्याचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला होता. वेरूळचं जे काही घृष्णेश्वराचं मंदिर आहे त्याचा जो जीर्णोद्धार आहे ते मालोजीराजे भोसले यांनी केला होता. निजामशहाने मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी दिली होती. बाबाजी राजे भोसले यांचे मालोजी व विठ्ठोजी हे चिरंजीव होते. निजामशहाचा कर्तबगार वजीर तेव्हा मलिक अंबर होता. निजामशहाचा जो काही कर्तबगार वजीर होता तो मलिक अंबर होता. आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला शिवनेरीचे जे काही किल्लेदार होते ते विजयराज हे किल्लेदार होते. निजामशहाच्या चितावणीने लखुजी जाधव यांची हत्या भर दरबारामध्ये करण्यात आलेली होती. पेमगिरी जुन्नर किल्ल्यावर एका मुलाला निजामशहा म्हणून घोषित केलं होतं शहाजीराजांनी. पेमगिरीचं जे जुन्नरजवळ काही किल्ल्यावर एका मुलाला निजामशाह म्हणून घोषित केलं होतं शहाजीराजांनी. गोदावरी ते नीरा दरम्यानचा जो काही प्रदेश आहे तो त्यावेळेस त्याची जहागिरी
शहाजीराजे पाहत होते. 1636 मुघलांशी तह शहाजीराजांनी केला होता. कर्नाटकमध्ये अनेक प्रदेश जिंकल्यामुळे बंगलोरची जहागिरी बक्षीस म्हणून शहाजीराजांना देण्यात आली होती. शहाजीराजे हे संस्कृत पंडित होते. शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या शिक्षणाला 7 वर्षानंतर प्रारंभ झाला होता. रामायण, महाभारत, भागवत याची कथा त्यांना ऐकवल्या जात होत्या, सांगितल्या जात होत्या बालपणीपासून अगदी राष्ट्रमाता जिजाऊंकडून. 12 वर्षापर्यंत विविध कलामध्ये ते पारंगत झाले होते. त्यामध्ये दांडपट्टा चालवणे असेल, घोडेस्वारी असेल, म्हणजे युद्धनीतीसुद्धा त्यामध्ये अभ्यासासह युद्धनीतीमधले सुद्धा कौशल्य पारंगत 12 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज झालेले होते. दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते आणि ते पुणेची जहागिरी ते पाहत होते. लाल महालवर त्यांचं होतं. शेती सुधारणामध्ये आपल्याला त्यावेळी दिसतं की शेती सुधारणा आणि सारा वसुलीचं जे काही कार्य होतं त्यामध्ये दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबर जो निजामचा वजीर होता यांनी खूप चांगल्या शेती सुधारणा आणि सारा वसुलीच्या कार्यामध्ये काही चांगल्या बाबी तिथं आणलेल्या दिसतात. म्हणून त्यांचं योगदान त्या काळामध्ये शेती सुधारणा सारा वसुलीसाठी दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबरचं मानलं जातं. मावळात राहणारे म्हणून मावळी म्हणलं जायचं. भोसल्यांचे जे पूर्वज आहे ते श्री रामचंद्र आहेत असं इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकात नमूद आहे. तसंच जाधवांचे पूर्वज हे श्रीकृष्ण मानले जातात. म्हणजे जेव्हा भोसले आणि जाधव घराणं एकत्र आलं तेव्हा श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचं घराणं एकत्र आलं असा दाखला इथे आपल्याला मिळतो. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण आणि भोसल्यांचे पूर्वज हे श्रीराम आहेत, श्रीरामचंद्र आहेत. पुणे जहागीरदारीमध्ये त्यावेळेस काही मातब्बर मंडळी होती. त्यामध्ये हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे, सरनोबत, रघुनाथ वल्लार, सबनीस, सोनोपंत डंबीर अशी मंडळी होती. सईबाई ज्या होत्या त्या पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. पुण्याच्या निवृत्तीला रायरेश्वराचं मंदिर होतं. तिथं 1645 साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आपल्याला दिसते. वयाच्या 15व्या वर्षी शिवराय शब्द मानणारी काही देशमुख मंडळी होती. त्यामध्ये झुंजाळराव मरळ, हैबतराव शिरभकर, बाजी पासलकर, विठ्ठोजी शितोळे, जेथे, पायगुडे, बांदल. शिवरायांची राजमुद्रा ही लोककल्याणासाठी होती. संस्कृत भाषेमध्ये ती होती. त्यावेळी ज्या काही राजमुद्रा असायच्या त्या फारसी भाषेमध्ये असायच्या, परंतु ही जी राजमुद्रा होती ही संस्कृत भाषेमध्ये होती आणि लोककल्याणासाठी होती. आणि ती कोणी बनवली होती तर शहाजीराजांनी बनवलेली होती. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी या सत्तांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेला 2 हात करावे लागत होते, लढावं लागत होतं. दिल्लीचा मुघल बादशाह होता, विजापूरचा आदिलशाह होता, गोवाचा पोर्तुगीज होता आणि जंजिऱ्याचा सिद्धी होता. त्यावेळेला तोरणावर जो किल्ला होता, तोरणा कानद खोऱ्यातला हा डोंगरी किल्ल्यामधला हा सर्वात बेस्ट किल्ला होता. झुंजार माची आणि दुसरी बुधला माची इथे होती, हे प्रसिद्ध आहेत. आणि याचं नाव प्रचंडगड असं पण होतं. तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक यांनी या किल्ल्यासाठी पराक्रम केल्याचं आपण ऐकतो. त्यावेळेस शिवाजी महाराज जे काही नेमणूक करायचे त्यामध्ये
मराठा मंडळी जी असायची ती किल्लेदार म्हणून नेमणूक व्हायची, ब्राह्मण सबनीस म्हणून नेमणूक व्हायची, प्रभू हे कारखानीस असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेवचा जो किल्ला होता त्याची डागडुजी करून राजगड हा किल्ला निर्माण केला किंवा बांधला गेला. आणि त्या मुरुमदेवचा जो राजगड किल्ला होता, राजगड हीच आपल्या स्वराज्याची, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती स्वराज्याची, राजगड. शिवरायांची जहागिरीमध्ये पुणे, सुपे, चाकण, इंदापूर यांचा समावेश होत होता. त्यावेळेस त्या शिवरायांच्या जहागिरीमध्ये जे काही प्रदेश होते ते पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे आदिलशाहीच्या चाकरीतले होते आणि शिवरायांनी यांना पिटाळलेलं होतं. म्हणजे त्यांनी जे शत्रू होते, जे आपल्यासोबतचे किंवा जवळची मंडळी होती, अशी पण जी आदिलशाच्या चाकरीतली होती, जी त्रास द्यायची, त्यांना शिवाजी महाराजांनी पिटाळून लावलं. त्याच्यामध्ये खंडोजी आणि बाजी घोरपडे यांची नाव येतात. पलटणचे बजाजी नाईक निंबाळकर शिवरायांचे मेव्हणे होते, त्यांच्या विरोधात गेले तर त्यांना सुद्धा विरोध केला होता आणि त्यांना धडा शिकवला होता. संभाजी मोहिते होते सुपे परगण्याचे, त्यांना पकडलं होतं त्यांनी शब्द न पाळल्याबद्दल, संभाजी मोहितेनं. आदिलशहाने चंद्रराव नावाचा जो किताब आहे जावळीच्या मोरे यांना दिला होता. जावळीचे जे मोरे होते ना, त्यांना चंद्रराव हा किताब आदिलशहाने दिला होता. त्यामध्ये यशवंत मोरेंचा उल्लेख आढळतो. रायरीचा जो किल्ला आहे रायगड, भोरप्प्या डोंगरावर जो किल्ला होता तो प्रतापगड. आणि असं म्हटलं जातं की जावळीच्या विजयाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य दुप्पट झालं होतं. म्हणजे जावळीच्या विजयानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य दुप्पट झालं होतं, इतकं महत्त्व त्या जावळीच्या विजयाचं होतं स्वराज्याच्या दृष्टीने. अफजल खान विजापूर दरबारातला सरदार होता. तो 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. राजगड आणि नंतर तो प्रतापगडवर आला. प्रतापगडावर माचीवर भेट ठरली होती त्यांची, शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची. एक सेवक आणि 10 अंगरक्षक त्यांच्यासोबत होते. डाव्या हातातल्या बोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे होती. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा होता, म्हणजे डाव्याच हाताच्या. आणि वकील होते पंताजी गोपीनाथ त्यांच्यासोबत. पंताजी गोपीनाथ हे वकील होते. आणि जिवामहाला होता. संभाजी कावजे होते, येसाजी कंक होते, कृष्णाजी गायकवाड होते, सिद्धी इब्राहिम होते. आणि त्यामध्ये असं म्हटलं जातं की संभाजी कावजी यांनी मोठा पराक्रम केला. ह्या अफजल खानाच्या वधाच्या वेळेस संभाजी कावजी यांनी मोठा पराक्रम केला असा उल्लेख पाठ्यपुस्तकामध्ये आढळतो. अफजल खानाचा जो वकील होता तो कृष्णाजी भास्कर होते. अफजल खानाचा जो मुलगा होता तो फाजल खान होता आणि तो त्यावेळी तिथून निसटला होता. त्यानंतर पन्हाळगड किल्ला जिंकल्यानंतर सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. आणि त्यावेळेस आपल्याला शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज बनून तिथे थांबलेला आपल्याला दिसतं शिवा काशीद. बाजी प्रभू देशपांडे आणि बादल देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज सोबत होते त्यावेळेला, ज्यावेळेस तिथून निघायचं होतं. सिद्दी मसूद
यांनी शिवरायांचा पाठलाग केला. पांढरपुणी ओढ्यावर त्यांनी गाठलं शिवाजी महाराजांना. घोडखिंड ती होती, घोडखिंड. आणि तिथून मग आपल्याला लक्षात येतं की बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांनी पराक्रम केला आणि शिवाजी महाराज तिथून निघाले. शाहिस्ते खानानं पुरंदरचा वेढा दिला आणि अनेक त्यांनी प्रयत्न करून मराठ्यांच्या गनिमी काव्यांमुळे त्याला तो उठवावा लागला. चाकणचा फिरंगोळी नरसरा होता. त्यानं 2 महिने शाहिस्ते खानाला टिकाव लागू दिला नाही. शाहिस्ते खानाने आमिषसुद्धा दाखवलं, परंतु फिरंगोळी नरसरा बदलले नाही. असे स्वाभिमानी प्रामाणिक मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होती. त्यावेळेला लाल महालमध्ये 1 ते 2 वर्ष हा मुक्कामी होता शाहिस्ते खान. 5 एप्रिल 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती वयाच्या 33व्या वर्षी. औरंगजेबाच्या मामाची बोट खरं तर त्यांना जीवेच मारण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांचा होता, परंतु ते बोटावर त्यांच्या निभलं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर शाहिस्ते खानाची जी रवानगी आहे, बंगालमध्ये रवानगी करण्यात आली होती. शाही फरमान काढून शिरवळ इथं, नंतर शिरवळ, शिवापूर, सासवड करत तो पुणे आला होता. म्हणजे जे शाहिस्ते खान आहे ना, जेव्हा पुण्याला आला तो शिरवळ, शिवापूर, सासवड मार्गे पुण्याला आलेला होता, परंतु तो अपयशी ठरल्यामुळं पुण्यातून त्याची रवानगी ही बंगालला करण्यात आलेली होती. नंतर सुरतची लूट आपल्याला शिवाजी महाराजांनी केलेली दिसते. त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगराव शिवरायांवर चालून आले. सोबत दिलेर खान होता. इकडे 1664 साली छत्रपती शिवाजी महाराज 34 वर्षाचे असताना शहाजीराजे शिकारीत अपघाती त्यांचं निधन झालं. शिकारी करत असताना इकडे पुरंदरला दिलेर खानचा वेढा होता. तिथला किल्लेदार होता मुरारबाजी. त्यांनी शिकस्त केली आणि मग पुरंदरचा तह झाला 1665 साली. वयाच्या 35व्या वर्षी 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूख मुघलांना द्यावा लागला. जयसिंगाच्या शब्दावर बादशहाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. बादशाह औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. तिथे जसवंत सिंग राठोड हे पहिल्या रांगेमध्ये होते आणि महाराज मागील रांगेमध्ये होते. आणि ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांना खटकली. ते त्या कार्यक्रमातून महालाच्या बाहेर आले. त्यामुळं त्यांना कैदेत ठेवण्यात आलं तिथं औरंगजेबाकडून. त्या दरम्यान त्यांनी काय केलं, त्यांच्यासोबत जी काही मंडळी आलेली होती ती मंडळींना परत स्वराज्यात पाठवून द्या अशी औरंगजेबांना सांगावा घातला. आणि असं आपल्या लक्षात येतं की संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर ही एवढीच मंडळी त्यावेळेस त्यांच्यासोबत थांबलेली होती. बाकीची सर्व मंडळी परत पाठवली होती. फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे 3च छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. बाकी जी काही मंडळी आली होती आग्र्याला ती सर्व परत पाठवण्यात आलेली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडल्याचं नाट्य केलं आपल्याला दिसतं. आणि मग साधू आणि मौलवीसाठी त्यांनी मिठाईचे पेटारे पाठवणे सुरू केलं की आजारातून बरं होण्यासाठी. आणि मग ते पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. तेव्हा पसार जेव्हा झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मथुरेला ठेवलं होतं.
संभाजी महाराजांना मथुरेला ठेवून ते राजगडला पोहोचले 1966 साली, म्हणजे वयाच्या 36व्या वर्षी ते राजगडला परत आलेले होते. परंतु संभाजीराजे आपला काळजाचा तुकडा त्यांनी मथुरेला ठेवलेला होता. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले होते त्यावेळेस जो कारभार होता स्वराज्याचा तो राजमाता जिजाऊंकडे होता. तो कारभार राजमाता जिजाऊंकडे त्यावेळेस होता. स्वराज्यातले जे काही किल्ले 23 किल्ले मुघलांकडे होते. त्यामध्ये कोंढाणा त्याचे किल्लेदार होता उदयभान, आणि तो खूप महत्त्वाचा किल्ला होता. त्याला 2 दरवाजे होते आणि त्याचं नाव सिंहगड. आज तो सिंहगड म्हणून पुण्याच्या अगदी जवळ आहे, सिंहगड म्हणून तो ओळखला जातो. आणि तिथे तानाजी आणि सूर्याजी हे 2 जे बंधू होते, तानाजी आणि सूर्याजी मालुसरे, ह्या 2 बंधूंनी तिथं पराक्रम केलेला आपल्याला दिसतं. दोर कापण्यापर्यंत सूर्याजींनी दोर कापून टाकलेला आपल्याला लक्षात येतं. त्यावेळेला 1670 साली तो किल्ला जिंकला होता. तानाजी मालुसरेंचं गाव उमेरठे हे त्यांचं गाव होतं तानाजी मालुसरेंचं. म्हणजे कोंढाणा वयाच्या 40व्या वर्षी पुन्हा परत मिळवलेला आपल्याला दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून स्वराज्यामध्ये आपल्या स्वराज्याच्या वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव देणारी मंडळी त्यांच्या आजूबाजूनं होती. आज अभावानं म्हणावं लागेल की अशी राजे किंवा नेतृत्वशील मंडळी आपल्याला अभावानं दिसत नाही. स्वराज्य निर्माण झाले ते जगाला कळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. स्वराज्य निर्माण झाले ते जगाला कळावे म्हणून त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी चिंपळूणला जाऊन शिवरायांनी सैन्याची पाहणी केली होती. चिंपळूणला जाऊन सैन्याची पाहणी केली होती. प्रतापगडावर त्यांनी भवानी देवीचं दर्शन घेतलं होतं. प्रतापगडावर जाऊन त्यांनी भवानी देवीचं दर्शन घेतलं होतं. रायगड या किल्ल्याहून शत्रूवर लक्ष ठेवणे सोपं होतं. रायगडवरून शत्रूवर लक्ष ठेवणं सोपं होतं आणि म्हणून ती स्वराज्याची दुसरी राजधानी झालेली आपल्याला दिसते. रायगडावरून शत्रूवर लक्ष ठेवणं हे सोपं असल्यामुळं काशीहून गागा भट्ट होते जे मूळ पैठणचे होते. काशीहून गागा भट्ट यांना आमंत्रित केलं होतं आणि ते मूळ पैठणचे होते. आणि ज्यावेळेस राज्याभिषेक चालू होता त्यावेळेस हातात सोन्याची घागर ही गागा भट्टांच्या होती. रायगडला जवळपास 50,000 माणसे त्यावेळेस त्या राज्याभिषेक सोहळ्याला जमलेली होती. इतका मोठा तो सोहळा होता. 7 नद्यांचं पाणी त्या अभिषेक करण्यासाठी जे आणलं होतं त्यामध्ये गंगा, सिंधू, गोदावरी, यमुना, कृष्णा, नर्मदा, कावेरी, सप्तसिंधू. आज आपण पण म्हणतो सप्तसिंधू. या 7 नद्यांचं पाणी होतं. गंगा, सिंधू, गोदावरी, यमुना, कृष्णा, नर्मदा, कावेरी. आणि ह्या जी घागर होती गागाभट्टांच्या हातामध्ये सोन्याची, त्यामध्ये सप्तनद्यांचं पाणी होतं. आणि घागरीच्या 100 छिद्रातून शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यात आलेला होता. त्यावेळी सोयराबाई आणि शंभूराजे तिथं उपस्थित होते. आणि 1674 पासून राज्याभिषेक शक हा सुरू करण्यात आलेला होता. 1674 पासून राज्याभिषेक शक हा सुरू करण्यात आला. म्हणजे वयाच्या 44व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शक सुरू झालेला आपल्याला इथे दिसतं. त्यावेळेला इंग्रजांकडून ऑक्झिडेन हा वकील नजराना घेऊन या सोहळ्याला उपस्थित होता. 17 जून 1674 राष्ट्रमाता जिजाऊंचा मृत्यू झाला. राष्ट्रमाता जिजाऊ
ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या, गुरु होत्या आणि त्यांच्या शिकवणीमध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ किंवा त्यांचे स्वराज्य निर्माण करण्याचे बारकडू त्यांना बालपणी देण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचं सिंहाचा वाटा म्हणल्यापेक्षा जे काही छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा. बालपणीमध्ये झालेले संस्कार हे राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले होते आणि म्हणून खूप मोठी कमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये तेव्हा निर्माण झालेली आपल्याला दिसते. चेन्नईच्या दक्षिणेला जिंजीचा जो किल्ला होता तो जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि वेलूर सुद्धा सर केले होते. तो 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश होता. चेन्नईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते आणि आतासुद्धा मला वाटतं युनेस्कोनं जे काही 44वं स्थळ सांस्कृतिक म्हणून जे काही घोषित करते ना, वारसा म्हणून, सांस्कृतिक वारसा म्हणून, ज्यामध्ये 44वं स्थळ म्हणून जे मराठ्यांचे भूपृष्ठ प्रदेश म्हणून घोषित केले त्यामध्ये 12 किल्ल्यामध्ये हा सुद्धा चेन्नईजवळचा जिंजी किल्ला आहे आणि 11 किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. जंजिऱ्याचा जो सिद्धी होता त्याच्या विरुद्ध आरमाळ मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला राबवलेली दिसते. म्हणजे त्यावेळेस आरमाळसुद्धा त्यांनी उभं केलेलं आपल्याला दिसते. व्यंकोजीराजे त्यांचे भाऊ होते. तंजावरची जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यांनासुद्धा त्यांनी स्वराज्यामध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग असे अनेक किल्ले बांधले. जलदुर्गांना जंजिरा म्हणतात. हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव यांनी राजगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग किल्ले बांधले होते. हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव यांनी राजगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग असे किल्ले बांधले होते. त्यावेळेस स्वराज्यामध्ये जवळपास सुमारे 300 किल्ले होते. त्यांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला. आज्ञापत्र जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिसतं. लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचं जे काही प्रतिबिंब आहे त्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये आहे. रामचंद्र अमात्य यांनी ते लिहिलेले आहे. नंतर आहे त्यावेळेस जे काही किल्लेदार होते त्यांची काय काम होतं, तर किल्लेदारांचं होतं संरक्षण व इतर कारभार पाहणे, सबनीस कारखानदार यांना आज्ञा देणं, सरकारी हुकूम आणि आदेशाचं पालन करणं ही जबाबदारी तेव्हा किल्लेदारांची होती. जे कोणी सबनीस जे किल्ल्यावर असायचे त्यांची जबाबदारी काय होती, तर जमा खर्चाचा हिशोब गडावरला पाहायचा, प्रजेकडून कर वसुली करायची आणि पत्र व्यवहार सांभाळणे ही जबाबदारी सबनीसांची होती. कारखानीस जे होते त्यांचं काम होतं धान्य व वस्तू पुरवठा करणे, तोफा बंदुकांसाठी दारूगोळा व्यवस्था करणे, इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे ही कारखानीस यांची जबाबदारी होती. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही तोफा करण्याचे जे कारखाने होते ते पुरंदर आणि भीमगड इथं होते. लोखंड, पितळ, तांबेपासून तेव्हा तोफा बनवल्या जात होत्या. पावसाळ्यामध्ये मेणाचा लेप तोफांना लावला जायचा. लोखंडी, दगडी आणि कुल्फी गोळ शिशाच्या गोळांचा वापर ते केला जात होता तोफांसाठी. त्यावेळेस जे काही आरमाळ होतं ते आरमाळ कोणाकडे होतं, तर आरमाळ होतं इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच यांच्याकडे आरमाळ दळ होतं. तर त्याबरोबरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाळाचं दळ उभं केलेलं दिसतं आपल्याला. कुर्टे बेटावर मालवणजवळ सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बसवला होता. कोणत्या बेटावर? कुर्टे बेटावर मालवणजवळ सिंधुदुर्ग हा किल्ला बसवण्यात आला होता. मुंबईजवळ
खांदेरी किल्ला होता, मुंबईजवळ खांदेरी किल्ला होता. दर्यावर्दी जी मंडळी होती, कोळी, भंडारी, आगरी, ही आरमाळमध्ये सहभागी होती. आरमाळी योद्धे होते, ज्यामध्ये प्रामुख्यानं नावं घेता येईल आरमाळी योद्धेमध्ये त्या शिवाजी महाराजांच्या दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे आणि सर्वात महत्त्वाचं भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. गनिमी कावा कशाला म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाने लढले म्हणजे काय होतं? गनिमी कावा काय होता तर अनुकूल वेळ व ठिकाण, अनुकूल वेळ व ठिकाण पाहून शत्रूंचा पाडाव करणे हे गनिमी काव्याचं सूत्र होतं. आणि ह्या गनिमी काव्याला मदत केली तर ती केली सह्याद्रीच्या जंगलांनी, सह्याद्रीमध्ये बसलेल्या किल्ल्यांनी आणि सह्याद्रीमधल्या त्या प्रजेंनी. आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य फार मोठ्या हिमतीनं, ताकदीनं आणि यशस्वीरित्या उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिकांसाठी काही नियम होते त्यावेळी. त्यामध्ये होते दारू पिऊ नये, लुटू नये. सैनिकांनी साठी जे काही नियम होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यामध्ये होते दारू पिऊ नये सैनिकांनी, लुटू नये, त्रास देऊ नये. हे महत्त्वाचे संदेश त्यांचे सैनिकांसाठी होते की जी काही आपली प्रजा आहे त्या प्रजेला दारू पिऊन सैनिकांनी दारू नाही पिली पाहिजे, सामान्य प्रजेची लूट नाही करायची आणि त्यांना त्रास द्यायचा नाही, ही भावना होती. भावना नाही म्हणजे कडक नियम होता सैनिकांसाठी. तर ही याची प्रेरणा आज 400 वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला घेण्याची गरज आहे. त्यावेळेस त्यांचे जे सहकारी होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची साथ दिली, त्यांच्यामध्ये कान्होजी जेथे, बाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळ, प्रतापराव गुजर, सिंधोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल यांची नावं प्रामुख्यानं घेतली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक होता त्यावेळेस आपल्याला दिसतं की काही मंडळींचा जी आध्यात्मिक होती त्यांचा सत्कार केल्याचं बी दिसतं. त्यामध्ये परमानंद गागा भट्ट आणि धुंडीराज यांचा तिथं सत्कार केलेला दिसतं. आणि भूषण विद्वानांचा बहुमानही केलेलं दिसतं, ज्यामध्ये संत तुकाराम, रामदास, बाबा यकूत आणि मोनी बाबा या संत मंडळींचा त्यांनी तिथं बहुमान केल्याचं आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यामध्ये अजून महत्त्वाच्या बाबीमध्ये आपल्याला एक लक्षात घेता येईल की ज्या काही पेठ होत्या, व्यापारी पेठा होत्या, ज्यामध्ये राजापूर होती, राजापूर हे व्यापारी बंदर होतं, रायगड ही बाजारपेठ होती, खेड शिवापूर ह्या व्यापारी पेठ होत्या, पुण्याजवळ जिजापूर ही पेठ होती. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही मंडळी धर्मात परत आणली होती त्यामध्ये बजाजी नाईक निंबाळकर, नेताजी पालकर ही मंडळींची नावं प्रामुख्याने आहेत. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे. छत्रपती शिवाजी महाराज त्याभोवती गळाभोवती जे कुंपण असायचं ते निरगुडी झाडाचं असायचं. निरगुडी झाड याचं कुंपण लोकांना करायला लावायचे. छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हणजे त्यांचं किती विचार असायचा लोकांच्या जीवनाच्या संदर्भानं, आरोग्याच्या संदर्भानं. तसेच धूरसुद्धा त्यावेळेस काढला जायचा, आरोग्यासाठी धूरसुद्धा काढला जायचा, म्हणजे आरोग्याची काळजीसुद्धा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज घेत होते स्वराज्यामध्ये, हे आपल्याला दिसते. यामध्ये पुन्हा बेलपडी म्हणून कर्नाटकमध्ये आहे, जिथे मलमा देसाई महिला होती. तिनं फार मोठा संघर्ष आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जी सैन्य होतं त्यासोबत विरुद्ध केला होता, तिला धाकटी बहीण मानून तिची जी गडी होती तिला परत करून तिला सावित्री समान मांडलं. तिच्या जो काही पराक्रम होता त्याचं कौतुक साडी चोळी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसते.